आमच्या काही सहयोगी भगिनींनी या परिसरात आत्मज्ञानाचं कार्य सुरू केलं आणि त्यात आता आपण बघितलं की अवधूतांचे प्रतिनिधित्व करणारे, दत्तांना मानणारे अशा एका परमभक्तांनी सुद्धा एवढी साथ दिली, हे म्हणजे एक विशेष आहे. अवधूत तरी काय आमचीच मुलं आहेत. ती स्थिती दुसरी, त्यांची मेहनत दुसरी, त्यांची कमाई दुसरी असते. मोठे लोक आहेत ते, आपल्या मस्तीत राहतात. सगळ्यांनी आपलं आपलं मिळवलेलं आहे. त्यांनी तुमच्यासाठी मेहनत करत असतात. अपरोक्षपणे चाललंय त्यांचं कार्य सुद्धा. मोठे लोक आहेत, आमची मोठी मुलं आहेत म्हटलं तर चालेल. पण सांगड बसत नव्हती अजून बरोबर, कारण जे खरे आहेत ते जाऊन जंगलात बसले. मी म्हटलं की खाली या, तर म्हणतात आम्ही 10 वर्षांनी नाही तर 12 वर्षांनी. हे सगळे गाढव आहेत. यांची पद्धत तशी असते, कारण त्यांनी मेहनतीने कमवलं. जसा मोठा भाऊ लहान मुलाला, लहान भावाला कसा सारखा म्हणतो की यांनी काही सहन केलं नाही, आम्ही एवढ्यात सहन करून वर आलो आणि हा आपला उगीच एवढा मोठा झाला. तशीच प्रवृत्ती त्यांची असली तर त्यात काय आश्चर्य नाही, कारण मेहनती केलेल्या, कमवलं फार मेहनतीने, फार शिस्तीने, स्वतःला जाळून पोळून सगळं आपलं व्यवस्थित करून घेतलं. स्वतःची दुश्मनी घेतली म्हटलं तर चालेल. त्या त्यांच्या पद्धती म्हणजे फार दुष्टावाच्या. मग माझ्या जीवाला गरज पडायची, एवढं कशाला पाहिजे. तेव्हा ते यायला तयार नाही. ते म्हणतात या गाढवांना कशाला पाहिजे, तुम्ही मेहनत करा, तुम्ही आई आहात, तुम्ही द्या फुकटा, आम्ही येऊ नंतर. आहेत पुष्कळ, अवधूत पुष्कळ आहेत हिंदुस्थानात. त्यांच्यामुळे सृष्टी थांबलेली आहे. पण आमचं मन आईचं आहे ना, तेव्हा सगळे सारखेच. माझ्याशी खूप गोड आहेत, पण आज्ञाधारक किती आहेत, फार आज्ञाधारक. तेवढी आज्ञाधारकता सहयोगांमध्ये नसते, कारण लहान मुलगा जरा डोक्यावर चढतो. ते भयंकर आज्ञाधारक. मी त्यांना समजतं सगळं बारीक. आई म्हणजे काय, तिची चक्र कुठे आहेत, तिच्यामध्ये कुठे देवता बसलेत, जरा चुकायचं नाही इकडून तिकडे, एक पाय इकडून तिकडे होणार नाही. अगदी व्यवस्थित शिस्ती सगळं माहिती त्यांना. ही आई म्हणजे कोण. सगळ्यांना आमचं दर्शन आमचं येण्याच्या आधी झालेलं आहे. ज्यांनी ज्यांनी मला कथा सांगितल्या मला आश्चर्य वाटलं. कुणी सांगितलं आम्ही श्रीचक्र येताना पाहिलं, आम्ही ललिता चक्र येताना पाहिलं. ही गोष्ट खरी, ते खोटं काही बोलत नाही. ते त्यांना दिसलं, ते तुम्हाला दिसलं नाही. आणि तुम्हाला आमची ओळखही नाही आहे, कारण दृष्टी नाही ना. दृष्टी असल्याशिवाय कसं दिसणार. त्यांना दृष्टी आहे. पण आश्चर्य वाटतं, रंगूनमध्ये गृहस्थ आहेत, ते पण अवधूत आहेत. सगळ्या हिंदुस्थानातच आहेत असं नाही, सगळीकडे आहेत. मोहम्मद साहेब सुद्धा अवधूतच होते. राजा जनक पण अवधूत होते, नानक अवधूत होते. आपल्याकडे तर संबंध नाथ पंथांचे पुष्कळ आहेच केलेलं महाराष्ट्रात कार्य. त्यांच्या कार्यामुळेच मी महाराष्ट्रात जन्म घेतला. जर त्यांनी एवढं कार्य करून ठेवलं नसतं, साईनाथ आपले हे सगळ्यात शेवटले नाथ म्हटलं पाहिजे. त्यांच्या कार्यामुळे धर्माची स्थापना होते असं म्हणण्यापेक्षा धर्म स्थिरावतो. त्यांचा अवतारच मुळी धर्म स्थिरावण्यासाठी असतो.
जेव्हा मनुष्याला धर्माबद्दल अनास्था वाटते, का म्हणून असं करायचं, असा जेव्हा विचार त्यांना येतो, तेव्हा अवधूतांचे अवतरण होतात जगामध्ये. आणि ते कुठेही असले, जिवंत असो वा नसो, पहाडावर असो किंवा कुठेही असो, त्यांचं सारखं कार्य हे चालू असतं की तुम्हाला धर्माचा पडताळा देत राहायचा. तुम्ही खोटे बोललात आणि त्याची जर परिणाम भोगायला लागले की समजायचं कुठेतरी हिमालयावर बसला असेल तो, त्यांनी चालवल्यात किल्ल्या, तो करतोय ठीक तुम्हाला. त्याच्याशिवाय माणसाला अक्कल येत नाही. आईच्या लाडाने बिघडतातच मुली. आईने गुरु व्हायचं म्हणजे काय सोपं काम नाहीये, फारच कठीण काम. गुरु व्हावं तर गणेशासारखा मुलाचा, ज्याला सांगायलाच नको, जो ओळखतो आपल्या आईला, ख्रिस्तासारख्या मुलाचं व्हायला पाहिजे. प्रश्नच नाही. आता माझ्याचकडे पाय करून बसले, अहो इकडे पाय करू नका, कसं सांगायचं? आम्ही कोण ते जरा ओळखा तरी. इकडे पाय बी करून बसले, तिकडे हनुमानाने दिला एक झटका, तर उद्या येऊन सांगाल की आम्ही सहयोगाला आला तो आम्हाला हे झालं. पण अवधूतांना सांगायला नको, त्यांना माहित आहे मी कोण आहे, सगळं ऐकून आहेत ते. आम्ही त्यांच्याकडे एक पाठवले, ते गृहस्थ फार त्रास द्यायचे. त्याला सांगितलं तू महादेवाचं देऊळदूत राहा. तो पहाडावर रोज आपल्या बादल्या घेऊन पहाडावर जायचा आणि ते महादेवाचं देऊळदूत बसला. म्हटलं हे काय, असं काय करता? म्हणे ते गाढवाला गाढवाचं काम, घोड्याला घोड्याचं काम. त्यांना काय पार करायला कशाला पाहिजे माताजी तुम्ही? त्यांची ओझी तुम्ही गावायची. म्हणून म्हटलं इकडेच राहतच कर. त्यांच्या पद्धती शिस्ती लावण्याच्या असतात. शिस्त लावल्याशिवाय सहयोग जमत नाही. शिस्त ही पाहिजेच. एक शिस्त असते जी बाहेरून शिकावी लागते आणि एक शिस्त असते आतून आली पाहिजे. त्या शिस्तीला धर्म असं म्हणतात. शिस्त आणि धर्म या दोन्ही गोष्टी अगदी एक आहेत. मानव धर्माला 10 शिस्ती आहेत, कमीत कमी त्या पाळल्याच पाहिजेत. आणि सगळ्या गुरूंनी ठाम मताने सांगितलंय की हे झालंच पाहिजे. मग तो मोहम्मद साहेबांच्या रूपात असो की नानकाच्या रूपात असो की जनकाच्या रूपात असो. मुख्य गोष्ट गुरुनी सांगितली की दारू प्यायची नाही. आता का सांगितलं सगळ्यांनी? बाकी ख्रिस्तानी असं सांगितलं नाही, रामाने सांगितलं नाही, कृष्णाने सांगितलं नाही. कारण हे अवतार ज्या कार्यासाठी झाले त्या कार्याला त्यांनी चालना दिली आणि ते बोलले. पण गुरूंची जी काही शक्ती आहे ती तुमच्या धर्माला ताळ्यावर आणण्यासाठी, तुम्हाला बरोबर त्याच्या संतुलनात बसवण्यासाठी आहे. म्हणजे कोणी कोणापेक्षा कमी जास्त असू शकत नाही. आता हे डोळे मोठे की नाक मोठे की डोकं मोठं तशातला प्रश्न आहे. पण गुरु हे आपल्या पोटात असतात आणि आपल्या पोटात राहून धर्माची बरोबर संतुलन शक्ती बनवून असतात. अधर्मपणा करायला सुरुवात केला की काही ना काहीतरी हात मारतात. दारू प्याला तर काय होतं माताजी? त्याचं उत्तर मी देईन, पण गुरु नाही देणार. ते म्हणे प्यायचं ना, व्यवस्थित जाऊन प्या आणि मेलात तरी माझ्याकडे येऊ नका असं म्हटल्यावर मनुष्य मग तो दारू प्यायला कशाला निघतोय? त्यांच्या अशा पद्धती असतात, सडक तोड. आणि जर गेला दारू पिऊन तर 4 चिमटे मारून फेकून टाकते तिकडे, पडले ना सडक. ती पद्धती पाहिजे, कधी कधी गरज असते त्याची सुद्धा. तर आता दारू प्याला म्हणजे काय होतं सायंटिफिकली बघूया. कारण आम्ही आई, तेव्हा आम्ही सगळं सांगितलंच पाहिजे तुम्हाला. गुरूंचं तसं नसतं. 10 पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं तर समजा धन्य तुमची. कारण त्यांना माहित आहे की सगळे मूर्ख आहेत, त्या मूर्खाच्या तोंडी कशा लागायचं.
उद्या या, परवा या, नंतर थोडे दिवस टाळून ठेवूया तुम्हाला, बघू. मग पाणी टाकलायचं, थोडंसं विहिरीवर वगैरे बांधायचं व्यवस्थित, असं करून चांगला पडताळा झाला म्हणजे मग काहीतरी आम्ही देऊ तुम्हाला, बघू किती भक्ती आहे तुमची. पण ह्याला सायंटिफिक कारण आहे. हे काही वेडे नव्हते ज्यांनी जे काही सांगितलं ते. प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक कारण आहे. आता आपलं हे सोनं आहे ना, सोन्याला सुद्धा धर्म आहे, म्हणजे हे काळं होत नाही. जर सोन्याने आपला धर्म सोडला की ते सोनं नाही राहिलं, तसंच माणसाने आपला मानव धर्म सोडला की तो मनुष्य नाही राहिला, जानवर होणार. म्हणून धर्म हा राखलाच पाहिजे. पण ह्याला तर सायंटिफिक काय ते सांगते मी. आता दारू प्यायची नाही म्हणून सांगितलं. काय होतं दारूनी? दारू काय आहे? हे पॉलिश आहे, पॉलिश. आपण पॉलिश लावतो ना, तसलंच पॉलिश आहे. नुसतं पॉलिश आहे, ते काय पोटात घेण्याचं नसतं. काही वेड्यासारखं कोणी सुरू केलं आणि त्याला धुंदी आली, त्यांनी सांगितलं दारू प्या, सुरू झाली बा दारू. माणसाचं इतकं मूर्खपणाचं डोकं असतं कधी कधी. ही गोष्ट खरी आहे, त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. ते आता पॉलिश घेतात. आता कुणीतरी तुम्हाला सांगायला पाहिजे ना की हे पॉलिश घेऊ नका म्हणून. पण तसं म्हटलं तर कोण ऐकणार? बरं, पॉलिश घेतलं तर होतं काय? सायंटिफिकली परत आलो आपण. या पॉलिशमुळे आपल्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे लिव्हर विशेषतः, ज्याच्यावर आपली चेतना प्लावित होते. आपल्या चेतनेला आधार आपल्या लिव्हरचा आहे. आपल्याला जर पित्त झालं असलं तर कसं मळमळ्यासारखं तर सारखं काही बरं वाटत नाही. जे चित्त जे परमेश्वराच्या ठिकाणी व्हायचं तेच त्याने खराब होतं. लिव्हर जर खराब झालं तर त्या लिव्हरवर पॉलिश चढतं. इतकंच नव्हे पण रक्तालाही पॉलिश चढतं. रक्ताचे जे सेल्स असतात त्यालाही पॉलिश चढतं. त्यामुळे जे पाण्याचे अंश त्याच्यात असतात, OH आयन्स म्हणतात त्यांना, ते बाहेर निघू शकत नाही. रक्ताचे रक्तात, आणखीन लिव्हरचे लिव्हरमध्ये. तेव्हा त्याच्यातली जी गरमी आहे, जी आपण लिव्हरला वापरल्यामुळे जी गरमी आपल्यामध्ये होते, ती काढण्याची काही शक्यताच नाही. आणि कारण ती गरमी निघू शकत नाही, ती आतमध्येच गरम होऊन होऊन ते फाटत जातं म्हटलं तर चालेल. त्यामुळे लिव्हर जे की चांगलं व्यवस्थित असायला पाहिजे त्याचं लुंजपुंज होऊन जातं, आतून तुटत जातं. आणि पॉलिश आपल्या रुधिर वाहणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांवर सुद्धा आतून पॉलिश टाकल्यामुळे त्या सुद्धा ते OH आयनला गती देऊ शकत नाही. म्हणजे जर तुम्ही दारू प्याला तर तुम्हाला नॉर्मली ताप चढायला पाहिजे, पण ताप चढत नाही. कॅन्सर मध्ये तेच होतं. आपल्याला आश्चर्य वाटतं. त्याला कारण दुसरं असलं तरी होतं तेच की कॅन्सर मध्ये सुद्धा माणसाला ताप चढत नाही. त्याच्या ऑर्गन मध्ये ताप असतो, गरमी असते त्याच्या ऑर्गन मध्ये. त्या ऑर्गनची गरमी जोपर्यंत रक्तामध्ये जात नाही आणि रक्त ते वाहून नेत नाही आणि नंतर मग ती आपल्या ह्या कातड्यांमध्ये येऊन बाष्परूपाने निघून जात नाही, तोपर्यंत ती गरमी तिथे साठलेली. तर इकडे एक वणवा पेटलेला, इकडे एक वणवा पेटलेला, तिकडे एक वणवा पेटलेला, मग डायबिटीज झालं, अंकू झालं, सिरोसिस झालं, लिव्हर झालं आणि मेल. मारायचं सगळ्यांनाच आहे, पण व्यवस्थित मारा की. हिंदीमध्ये म्हण आहे, आ बैल मुझको मार. बैल आपल्या रस्त्याने चालला, ते पॉलिश आहे तिकडे, कुणी सांगितलं तर पोटात घ्या ना. म्हणून पहिलं त्यांचं म्हणणं की दारू प्यायची नाही. म्हणजे अगदी लोकांना वाटतं हे काय गुरु वेडे, तो दारू प्यायची नाही म्हणजे काय?
एवढं दारूच्या विरोधात का? परत त्याचे पुढचे परिणाम आहेत ते आहेतच, ते विचारायलाच नको. म्हणजे मग संप केला पाहिजे, कारण दारू प्यायला पैसे पाहिजे. मग संप करा. दारू पिऊन बायकोला मारायचं, मुलांना झोडपायचं, दारूसाठी पैसे पाहिजेत. त्याचे अनेक प्रकार आहेत. प्रेमचंदनी एक फार सुंदर त्याच्यावरती स्टोरी दिली आहे की एका माणसाला दारूची लत होती. काय म्हटलं तरी तो म्हणे मी कसम से नहीं पिऊंगा म्हणायचा, प्रत्येक वेळा कसम से नहीं पिऊंगा. आणि शेवटी जेव्हा चान्स मिळाला तेव्हा प्यायचा. शेवटी त्याची आई मेली रडत रडत. मग त्याला पैसे नाही म्हणे, कफनला पैसे नाही. तर लोकांनी सांगितलं कमीत कमी चला याला पैसे द्या. त्याच्या आई सांगितलं पैसे देत जाऊ नका, आई मेली तर कफनला पैसे. ते कफन घ्यायला म्हणून बाजारात गेले, तेवढ्यात दारूचं दुकान उघडं सापडलं. जरा लवकर उघडलं असेल, झालं कफन बिफन गेला, आई तिकडेच पडली नाही. म्हणजे हे काय नाठाळ बुद्धीची पण म्हणजे कमाल होऊन जाते. हे आपण रोज बघतो. आपण रोज बघतो मनुष्य जातो तिकडे आणि झिंगत येतो आणि परत आपण चाललो आतमध्ये. कशाला झिंगायला? परत दिसत नाही का आपल्याला? निदान जाताना तरी डोळे असतात, येताना नसले तरी. पण कुणी गुरुनी म्हटलं की दारू प्यायची नाही, आओ होतांड येतो. असं का? का? म्हणजे काहीतरीच बोलतात. त्याला काही अर्थ आहे आजकालच्या मॉडर्न काळात? म्हणजे काय तुम्ही विशेष झालात की काय? तुमच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आलेलं दिसतंय? काही शिंगबिंग निघालीत की काय? अहो माणसं जात ना, ते आधी काळात ते माणसं होता आणि आजही होता. आणि तेव्हा जे काही सांगितलं ते जसं त्यावेळी असत्य होतं तसं आजही तेच, अगदी तेच आहे. सत्य बदलत नसतं, असत्य बदलेल पण सत्य बदलत नसतं. दुसरं म्हणजे घशाचे त्रास, म्हणजे ती सिगरेट वगैरे, तंबाखू. स्पष्ट सांगतात तंबाखू खायची नाही. आता म्हणे शिवानी कशाला खाल्लं म्हणे सगळं धतुरा बितुरा. अहो ते म्हणजे सगळं हलाहल पिऊन राहिले. हे विष तुम्ही घेऊ नका, तुम्ही शिवात का? ते शिव आहेत म्हणून. ते तुमचं हलाहल घेण्यासाठी दत्तात्रय स्वतः हे सगळं घेत असतात आपल्यामध्ये. पण तुम्ही ते आहात का? अहो ते देव आहेत, ते परमेश्वर आहेत. त्यांचा तुमचा काय मुकाबला आहे? ते काय तुमच्यासारखे आहेत? ते तुमचं शोषून घेतात. आता मी सगळ्यांच्या बाधा खाते, रोज भूत खाते, माझ्या पोटातच जागा नसते. एवढ्यासाठी पोट वाढत चाललं माझे भूत खाऊन खाऊन. तुम्ही खाऊ शकता का भूत कोणाची? ओढू शकता का? घेऊ शकता का पोटात एकही भूत? घेतल्याबरोबर नाचू लागाल नुसते. तसंच ह्या लोकांनी जर चिलम्या ओढल्या तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चिलीम घेऊन बसले झालं. त्यांना चढतच नाही चिलमीला. त्यांनी जिंकलेलं आहे. इतकंच नव्हे पण तुमच्या चिलम्या काढण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आणखीन पुढे गोष्टी आहेत त्यांच्या गोष्टी तुम्हाला समजत नाही. तेव्हा त्यांच्या रस्त्यावरती जायला तुम्ही काय ते आहात का? पण तुम्हाला मना करतात ना, मग कशाला तुम्ही? धर्म बरोबर संतुलित झाल्याशिवाय, धर्माची सांगड बरोबर बसवल्याशिवाय तुम्ही आपल्या आत्म्याचं ज्ञान घेऊ शकता. पण आपल्याकडे धर्माचे प्रकार इतके विक्षिप्त आहेत. म्हणजे मी दारू पित नाही, अहो मी लसूण सुद्धा खात नाही, असं का? बरं, लसूणही खात नाही, कांदाही खात नाही, दारूही पित नाही, काही करत नाही, कबूल. मग तरी तुमचं का धरताय वाईट? आम्ही म्हणतो त्याला, म्हणजे जे दत्तांचं स्थान आहे ते पोटात का धरत? पण मी अगदी मुसलमानांचा द्वेष्टा आहे. झालं, अवधूतपणा सुटला तुमचा. अवधूतच रागवले तुम्हाला. अहो मोहम्मद साहेब काय, किंवा राजा जनक काय, किंवा आपले शिर्डीचे साईनाथ काय, ह्यांना काही जातपात आहे का? शिर्डीच्या साईनाथांचा आपण फोटो घरात ठेवतो. ते कोण होते? मुसलमान होते की नाही होते? खरं सांग.
मग कोणी मुसलमान झाला म्हणून तो वाईट झाला, असं कसं तुम्ही समीकरण काढलं? कबीरदास कोण होते? नानक कोण होते? ज्ञानेश्वराची जात ठीक नाही म्हणून त्याला एवढं छळलं या ब्राह्मणांनी छळलं अशा लोकांना सगळ्यांना. त्या ब्राह्मणांचं म्हणजे सो कॉल्ड ब्राह्मण मी म्हणते, जे पार झालेले नाहीत ते ब्राह्मण नाहीतच आमच्यामध्ये, खोटे ब्राह्मण आहेत. जे ब्रह्मकर्माला लागले नाही, ज्यांनी परमेश्वराला मिळवलेलं नाही, त्यांना ब्राह्मण म्हणायचं नाही. आणि जे खरे ब्राह्मण असतील ते नेहमी परमेश्वराच्या शोधात राहणार, पैशाच्या शोधात राहणार नाही. घंट्या बडव्या तिथे असून सगळ्यांच्याकडनं पैसे काढत बसणार नाही जे खरे ब्राह्मण असतील ते. तर ह्या अशा लोकांनी मग त्यांचं नाव तुम्ही मुल्ला ठेवा किंवा ब्राह्मण ठेवा किंवा प्रीस्ट, पोप, अमके तमके, हे सगळे एका माळेचे मणी. यांनी सगळ्यांनी अशा अवधूतांना त्रासवलेलं आहे, हे छळलेलं आहे. कारण हे अधिकारी धर्माचे असताना हे अनधिकार चेष्टा करणारे लोक त्यांना त्रासवणारच. त्यांचा काय अधिकार आहे धर्मावर? अधिकार त्या ब्राह्मणांचा आहे जे अवधूत झाले, ते खरे अधिकारी. जर तुम्ही असं म्हणायला सुरुवात केली की आम्ही म्हणजे फार श्रेष्ठ आणि आम्ही ब्राह्मण, गेले. अवधूत होण्याचा अर्थच हा की सर्व धर्म समान. साईनाथ म्हणत असत की कोणीही कोणत्याही धर्माची निंदा करणं हे पाप आहे. ते तिथे लिहिलेलं आहे. पण तिथेच बसून चकाट्या मागताना जर तुम्ही लोकांना ऐकलं तर आश्चर्य वाटतं. कोणत्याही धर्माची कोणीही निंदा करायची नाही, कारण त्यातलं काही तुम्हाला गम्य झालेलं नाही. धर्माचं मुख्य तत्व हे आहे की सर्वांमध्ये तो धर्म वास करतो. प्रत्येक वस्तूमध्ये धर्म आहे. म्हणजे जी निर्जीव वस्तू आहे, जसे कॅनो आपण म्हणतो एलिमेंट्स आहेत, ते काय व्यवस्थित आहे तुम्ही बघा. कार्बन म्हणजे कार्बनच होणार. सोन्याची चांदी होती आणि चांदीचं सोनं होत नाही. दगडाला जो धर्म आहे तो दगडाला धर्म असणार, नदीला जो धर्म आहे तो नदीला धर्म असणार, सूर्याला जो धर्म आहे तो सूर्याला असणार, चंद्राला असणार तो असणार. इतकंच नाही, विंचू म्हणजे विंचूच राहणार, विंचू वाघ होत नाही. आणि वाघाचे हरण झालेले कुणी पाहिले नाहीत. प्रत्येकाला स्वधर्म असतो. आणि माणसालाही काय स्वधर्म नसला पाहिजे का? तो काय हवेतच तरंगत राहणार आहे? हवेत राहणाऱ्या पक्ष्याला सुद्धा धर्म असतो. मग आपल्यालाही धर्म हा आहे. तो जर नसला तर आपण पांगणार. पण फक्त मानवाचा धर्म बदलून तो धर्मातीत होतो, धर्मापलीकडे जातो, स्वतः धर्माच्या वर उठतो, गुणातीत होतो, तो मानवाच्या दशेत होतो. हे समजलं पाहिजे. तर अवधूतांचं मुख्य कार्य हे आहे की धर्माच्या बद्दलच्या भ्रामक कल्पना, ज्याने मनुष्य संकुचित आणि एक दुसऱ्यांना मारणारा होतो, धर्माचं नाव घेऊन जी थोतांड जगामध्ये पसरलेली आहेत आणि धर्माच्या नावावर जे पैसे विषय कमवतात त्यांना झोडपून काढण्याचं त्यांचं कार्य आहे. म्हणजे आम्हाला अगदी गर्व वाटतो अशा मुलांचा. एवढं हिंमतीचं कार्य, फार मोठ्या हिंमतीचं, शाबासकीचं काम आहे. फार मोठं कार्य केलं त्यांनी, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात नाथांनी जी मेहनत केलेली आहे ते आम्हाला इथे जन्माला यावं लागलं, दुसऱ्या कोणत्याही देशात नाही. म्हणून याला मी महाराष्ट्र खरा आहे. पण आपण महाराष्ट्रीयन कसे आहोत ते मात्र बघायला पाहिजे. चिखलात कमळ उगवलं म्हणून चिखल कमळ होत नाही. ते आपण चिखलातले किडे आहोत की कमळाकडे उडणारे आपण विशेष प्राणी आहोत ते पाहायला पाहिजे. आता मनुष्यच हा स्वधर्म बदलू शकतो. ह्याच्या पलीकडे गुणातीत धर्मातीत हा मानवच होऊ शकतो, जानवर होऊ शकत नाही.
तेव्हा हा केवढा मोठा मानवाचा धर्म आहे आणि त्याला किती जपलं पाहिजे. जर तुम्ही आपलं संतुलन बरोबर ठेवलं, आपला धर्म व्यवस्थित पाळला, म्हणजे सकाळी उठून जप जप करायचा नाही. हा धर्म आतला सचोटीचा प्रामाणिकपणाचा आहे. स्वतःबद्दल प्रामाणिकपणा पाहिजे, आपल्या धर्माबद्दल प्रामाणिकपणा पाहिजे. उगीच तमाशेबाजी नको. कपाळाला हे बांधून मोठे धार्मिक झाले. दिसतंय म्हटलं तुमचं सगळं धर्म. येतात माझ्याकडे इतंडवाद घालायला. म्हटलं दिसतंय, बसा बसा तिकडे, कळतंय. लोकांना हे समजत नाही. माताजी एक गरीब मनुष्य, त्याचे हातपाय फाटलेले, आणखी त्यांच्यामध्ये आंघोळ नाही केलेला वगैरे वगैरे, असा आला तर अगदी गळ्याशी धरतात. एवढा ब्राह्मण तिकडे तीनदा आंघोळ करणारा येऊन उभा झाला तर त्याला म्हणतात थांबा 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 तिकडे, आता मग माझ्या पायाला का हात लावा. ज्यांनी धर्माला संतुलनात घातलाय तोच खरा ब्राह्मण आणि तोच खरा मानव आहे. हे संतुलन सांभाळायला पाहिजे. जर का अधर्म वाढायला लागला मग अवतरण होतात. त्याच्याशिवाय काही काम जमत नाही. पण अवतरणात बहुतेक धडामधम चालतं. कृष्णाची संहार शक्ती. तेव्हा यदा यदा ही धर्मस्य, हे जरी म्हटलेलं आहे तरी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की हे अवतार कार्य आईची नसतात. ते म्हणजे हातात तलवार घेऊन निघालेले असतात लोक. एवढा नाही असतात, असंही येणार. पण आम्ही उगीच मध्ये आलो की आधी तुम्हाला आत्म्याचं दर्शन होऊ दे, आत्म्याला ओळखा, सन्मार्गाला लागा, स्वतःच्या स्वची संपदा मिळवा. त्या स्वच्या आनंदात रमण करायचं, स्वबरोबरच खेळायचं आणि त्या स्वचा लाभ घेऊन सर्वांच्या स्वमध्ये रममाण व्हायचं. हे कार्य आमचं आहे. हे देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. ते तुम्ही घ्या. तुम्ही घेतलं पाहिजे. त्याला पैसे नको, काही त्याच्यामध्ये शोबाजी करायची नाही. आम्हाला सगळं आत बाहेर दिसतंय ना तुमचं. फक्त आतून प्रामाणिकपणे आम्हाला ते हवं असं म्हटलं की झालं. त्याबद्दल आमचे गुरु लोक जरा नाराज आहेत आमच्या आहेत की कशाला उठल्या सुटल्या सगळ्यांना पार करत सुटल्या असं म्हणतात. म्हणणं त्यांचं बरोबर आहे, पण दुसरा काही मार्ग नाही. जर हे कार्य फार सामूहिकरित्या आमाज झालं नाही तर उद्या माझ्या मुलांचं होणार काय? अहो हे सुद्धा माझ्या पोटचीच मुलं आहेत. ही सुद्धा माझी सृष्टी आहे ना. पण ह्या सृष्टीला आईने बचावलं पाहिजे. तिच्या अंगात जोपर्यंत शक्तीचा एकही कण राहील, जोपर्यंत तिच्यात एकही रक्ताचा थेंब राहील, ती ते सर्व पणाला लावून आपल्या मुलांना बचावते. हे मोजत बसत नाही की ह्यानी काय काय प्रकार केले, ती कसा वागला. पण तुम्ही जरा शहाणपण धरायला पाहिजे आणि शिस्तीत धर्माला धरलं पाहिजे. सर्व त्याचं सम्यक तसंच सविस्तारपूर्वक सगळं ज्ञान आम्ही तुम्हाला देऊ, जे गुरु लोक देत नाही ते सगळं आम्ही तुम्हाला देऊ. त्यांनाही आम्ही दिलं, आम्ही तो आणि तसंच तुम्हाला आहे. आणि तुमची पातळी बदलत ते सगळंच्या सगळं घ्या. त्याही पलीकडे इतर लोकांना पार कसं करायचं, त्यांच्यावर अनुकंपा कशी करायची तेही शिकू. चक्रशुद्धी कशी करायची, लोकांना बरं कसं करायचं वगैरे सगळं 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 सांगून टाकू. जे काही गुप्त गुप्त तरतम आहे ते सगळं आपल्याला सांगून कबूल. पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आता तुम्हाला आम्ही अवधूत केलं म्हणजे तसं बसायला आलं पाहिजे. सगळं पूर्वीचं विसरायला हवं. पण एका नवीन आयुष्यात आलो तर त्या ऐटीत राहायला पाहिजे राजासारखा. मग भिक्कारपणा चालायचा.
नाहीतर माताजी माझ्या मुलाला अजून नोकरी लागली नाही म्हणजे मी कपाळाला हात लावून बसते. हे काय मागायचं असतं का आईला? अरे आम्ही द्यायला काय लावून तुम्ही मागता काय भिकाऱ्यासारखे? ते सगळं होतं. योगक्षेम वहाम्य, योग देणार मग काय क्षेम हे देणार. पण स्वतःची पातळी वर करून घेणं इतकंच नव्हे, पण स्वतःच्या स्वला ओळखून दुसऱ्यांच्या स्वला ओळखणे, त्या स्वमुळे परमात्माला ओळखणं हे केवढं मोठं आहे, केवढं मोठं धन आहे, केवढी मोठी वस्तू आहे. त्याचा अंदाज तुम्हाला एवढ्यासाठी होत नाही की आम्ही धावत पळत तुमच्याकडे आलो आणि आता हे घ्या म्हणून दिलं. लोक म्हणतात की हिंदुस्थानला स्वातंत्र्य जरा स्वस्तात मिळालं म्हणून हे असं होत आहे. मला म्हणतात, सगळे सांगतात माताजी एवढं स्वस्तात देऊ नका, थोडं काहीतरी कसून द्या. पण आता वेळ नाही राहिलेली ना, तुम्हाला समजत नाही, मला समजता येते की आता वेळ राहिलेली नाही. आणि आईच्या प्रेमाला हे पटणारच नाही की मुलं वाया गेलेली चालती. कसाही असला ना तरी ती त्याच्यासाठी सर्व प्राण लावून त्याला वाचवण्याच्या प्रयत्नातच असते. हे आई पण म्हणजे वेगळंच आहे, म्हणून आम्ही आलो धडपडत. पण हे बघा, कलियुगामध्ये आम्हाला तुम्ही ओळखावं हे म्हणजे फार मोठं. इतकंच नाही, पण सहजयोग एवढा जोरात पसरावा. मला माझंच आश्चर्य वाटायला लागलंय की कधीही आमच्या हातून असे कार्य झाले नाही. केवढ्या मोठ्या मोठ्या आमचे देवळं बांधलीत तुम्ही इकडे, सगळ्या सगळीकडे पसरलेलं. कधीही कोणतंही असलं महत्वाचं कार्य झालं नाही जिथे मनुष्याला धर्मातीत केलं, गुणातीत केलं, स्वमध्ये बसवलं, ते आज आमच्या हातून घडतंय. म्हणजे हे काय, मलाच माझंच आश्चर्य वाटायला लागलं आणि या सहयोगाचं मला आश्चर्य वाटायला लागलं. हे काय कमाल आहे. सगळं परमचैतन्य आकाशातून खाली उतरून आल्यासारखं वाटतं. पण शहरात जरा कमी. शहरामध्ये माणसाची वृत्ती जडवादी आहे, गेली. पण सहयोग असा आहे की तो आतून बाहेरून तुम्हाला पोखरून काढतो. आणि जिवंत क्रिया असल्यामुळे काही मेलेली क्रिया नाही. म्हणजे जर हे घर समजा पायातच खराब झालं तर कठीण होणार, पण जर झाड असलं तर त्याला आपण मुळापासून वरपर्यंत ठीक करू शकतो. असंच मानवाचं. आणि अशा रीतीने सहयोग एकदा लाभल्यावर हळूहळू त्याचा प्रकाश अंतरात पसरतो, तसा सामूहिक चेतनेतही पसरतो. आता हे तुमच्या केल्याने होत नाही, ही गोष्ट खरी. त्याला काही प्रयास करायला नको. पूर्वी काळी हे जे मोठे मोठे झाले ह्यांनी हठयोग केला, पण ती फार कठीण स्थिती होती. त्यावेळेला हा म्हणजे दोन्ही नाड्यांवरती कामं करून, मेहनत करून सफाई आधी करत असत. तेही अष्टांग योगाने, अष्टयोग करून त्याच्यामध्ये 25 वर्षाच्या आधीच हे कार्य करायचं. संपूर्ण यम नियम म्हणजे ब्रह्मचर्य पाळून हे कार्य करायचं. आजकाल उठला सुटला आपले, चला ही आसनं करा, ती आसनं करा, हे अगदी चुकतं. आसनं कशाला? तुम्हाला काही सिनेमा ऍक्टर व्हायचंय की रेसलर व्हायचंय की बॉक्सर व्हायचंय? सगळं लक्ष शरीरात आणायचं, त्याने काही लाभ होत नाही. तेव्हा हे अष्टांग असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे प्रतिष्ठा परमेश्वराची बसवायला लागते. ईश्वर प्रणिधान म्हणतात. ते काही सोपं काम नाही. तेव्हा अशा अगदी कठीण तऱ्हेच्या ट्रेनिंग मधनं काढून त्यातनं त्यात तो जो गुरु असायचा तो म्हणजे मोठा पोहोचलेला अगदी असला पाहिजे, अवधूतच असला पाहिजे. अवधूत म्हणजे फार उच्च दशा असते. आजकाल पायलीचे 50 झाले, 1 रुपया द्या की गुरु तयार. 1 रुपया बरं 8 आणे दिले तरी चालेल, आम्ही होतो तुमचे गुरु. नाही का तुमच्याकडे 1 आणा दिला तरी सुद्धा आम्ही होतो गुरु तुमचे. असेही गुरु मिळतात.
आणि आजकाल आलेच आहेत एकाहून एक राक्षस, गुरु बनून आले तुमचे खिसे खाली करायला, तुमच्यात अधर्म भरायला. जे तुमच्यात अधर्म भरतात ते कधीही गुरु नाहीत. आधुनिक काळात अधर्माच्या गोष्टी करून पोट भरणारे लोक पुष्कळ आहेत. स्मगलिंग शिकवतात, असं स्मगलिंग केलं तुम्ही तर बरं होईल, आम्ही तुमचे गुरु. बर, आणि त्यातला 10% आम्हाला द्या म्हणजे झालं. म्हणजे धर्माचे गुरु आहेत का स्मगलिंगचे गुरु आहेत? तुम्ही कसे वागला तरी चालाय. दारू पिता प्या की, आम्हाला एक द्या म्हणजे झालं. थोडं इंग्लिश पाठवा, सिगरेट बिगरेट पा, छान कारखाना उडा, बरे उत्तम आहे, पण थोडं आमच्याकडे इकडे पाठवून द्या, आम्ही चिलीम पितो. नंतर अधर्म शिकवणारे पण खूप आहेत राजरोस. रजनीश सारखे लोक, दुसरे आणखी निघाले की हिरे काढून देतात. अहो, देवाच्या साम्राज्यात हिऱ्याला काय किंमत आहे? हे दगड आणि दोंडे. एक तुम्हाला हिरा घेतील आणि तुमच्याकडे 10 हिरे घेणार, पण आपल्याला कसं वाटतं, वा वा वा, अहो हिरे काढले. असं का? म्हणजे तुम्ही हिरे बघायला गेला होता की स्वतःचं दर्शन घ्यायला गेला होता? स्वतःच्या आत्म्याला वरण करायला गेला होता की त्या हिऱ्यांचे बाजार बघायला गेला होता? त्याच्यासाठी इकडे ज्वेलर्सची दुकान आहेत की त्याला ते कशाला सोंग पाहिजे? तेव्हा गुरु लोकांचं कार्य आता जंगलातून होतं. जंगलात बसतात ते, जरा बाहेर घेऊन जा पाळायला. अशा गुरु लोकांच्या हजारोनी ओळ्या लागतात. मग लेक्चर, गुरु लोकांचे लेक्चर, आजपर्यंत कुठेही गुरु लोकांनी बसून लेक्चर दिलेली मला तरी माहित नाही. मग त्यांची पुस्तकं निघतात. कशाचं लेक्चर देत बसले? काही प्रात्यक्षिक आहे का तुमच्या? नसलं तर डोंगरे महाराज फार सुंदर. मग भागवत ऐकायला जातो आम्ही की केला ना माताजी धर्म. असं का? ह्या कहाण्या आणि हे फालतूचे वेळ घालवण्याचे धंदे त्यांनी परमेश्वर म्हणत असतो. असला परमेश्वर तर आमच्या जागृत करा म्हणा. आणि बाहेरच पेट्या ठेवलेल्या मोठ्या मोठ्या, आल्याबरोबर जशी श्रद्धा असेल तशी द्यावी. 2 जोडे द्या आणि म्हणा आमची ही श्रद्धा आहे, म्हणजे ठीक होती. आणि असं लुबाडणं धर्माच्या नावावर सुरू केलं म्हणजे आपली मुलं उद्या म्हणणार की हे काय मूर्खासारखं चालवलं तुम्ही, काय की तुम्हाला डोकं आहे की नाही? म्हणजे ते म्हणतील हा परमेश्वरच नको मुळी, चला तिकडे. म्हणजे नास्तिकता येणार आणि आलीच पाहिजे. अहो माणसाला डोकं आहे, ते काय गाढव नाही. तुम्ही अशा मूर्ख लोकांच्या नादी लागल्यावर आणि देवळातून जे चाललेले आहेत प्रकार ते स्वतः डोळ्यांनी पाहिल्यावर सुद्धा डोळे झाकून घ्यायला ते काही म्हातारडे लोक नाही आहे. त्यांना डोकं आहे, ते विचार करतात. पुढची जिथे पिढी येणार आहे ती उभी राहणाऱ्या विचाराला आणखीन काय तुम्हाला नव्हतं करायला तर हे करत बसले, टाळ फुटत बसले, नाही तर देवळात जाऊन त्या भटज्यांचे पोट भरत बसले. मग त्यांना काय उत्तर देणार? तुमच्यात काय फरक आला? तुम्हाला काय मिळालं? काहीही नाही. परमेश्वराला जाणायचं असलं तर आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे. आत्म्याला मिळवल्याशिवाय परमेश्वर जाणता येत नाही. घरी दिवे लावून पूजा करून परमेश्वर मिळणार नाही. पहिल्यांदा आत्म्याला जाणून घ्या, मग पूजेला अर्थ लागेल.
पहिल्यांदा आत्म्याचे डोळे उघडे करा, मग पूजेला अर्थ येईल. बसा बसा बसा. पहिल्यांदा आपल्या आत्म्याचे डोळे उघडा, म्हणजे परमेश्वर तुम्हाला दिसेल, जाणवेल, तुमच्यातून त्याची शक्ती वाहू शकेल. जसं ह्याला हे एक दोर आहे आणि हा जोपर्यंत आम्ही मेनला लावत नाही तोपर्यंत ह्याला काही अर्थ नाही, तसंच तुम्हालाही काहीही अर्थ नाही. आत्म्याचं दर्शन हे झालंच पाहिजे. फरक एवढा की अवधूत मंडळींमध्ये आधी तुमची सफाई करावी लागते, अगदी फर्स्ट क्लास इन्स्ट्रुमेंट केलं पाहिजे. काही काही लोकांचं म्हणणं आम्ही बेडूक होतो तेव्हापासून मेहनत केली, हजारो वर्ष मेहनत केली, शरीर मन बुद्धी अगदी स्वच्छ करून घ्यायची, अगदी रोल्स रॉयस तयार करायचा आणि मग त्याला सुरू करायचं. आता आमच्याकडे म्हणजे फिएट कार पण आहेत पुष्कळ, आणि सेकंड हँड, फोर्थ हँड, फिफ्थ हँड पण आहे. मग काय करता, आता कधी रोल्स रॉयस होणार आणि कधी काय करणार. आम्ही असं ठरवलं की सुरुवात तर करून द्या, गाड्या चालू करा. आणि गाडी चालू झाली म्हणजे हळूहळू आतमधूनच मग ते झेपत नाही, बाकीचं झडत जातं हळूहळू आणि मनुष्य संपूर्णत्वाला येतो. हाच एक मोठा फरक आहे. कुंडलिनी जागृती माताजी का देतात त्याला कारण हेच आहे की तुमच्या गाड्या आम्ही सुरू करून देतो, मग लटरक पटरक थोडी चालणार, पुढे मग जाते, मग येते, पुढे मागे पुढे चालू असते, मग ढकलायचं. आणि आता सगळं शिकलोय आम्ही ह्या जन्मात, माणसाचं सगळं शिकलोय. सगळा त्याचा मूर्खपणा का असतो, ते अतिशहाणे कसे असतात, त्यांचं डोकाचं उलटं कसं चालतं, त्याचा वेडेपणा का करतात वगैरे वगैरे, अगदी आम्ही सगळं शिकलो, अगदी पूर्णपणे मानव झालो त्या बाबतीत. कोणी आला समोर की हो कळलं कळलं, बसा बसा, समजलं समजलं. सगळ्यांचे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स काय आहेत ते सगळं आम्हाला माहिती आहे, सगळ्यांच्या किल्ल्या आम्ही शिकलो. तेव्हा कोणी कशीही गाडी आणली तरी ती कशी स्टार्ट करायची हे आम्हाला माहिती आहे, असंच समजा तुम्ही. कारण असं आहे, वेळ कमी आहे ना, आणि दिलं हे पाहिजेच. तेव्हा आता कसं देणार, कसंही करून घ्या बोलायचं. मग ढकलत ढकलत माताजी व्हायब्रेशन्स गेले की परत आले, परत त्यांना ठीक करा, परत ढकला. पण काही काही लोक मात्र एकदा पार झाले म्हणजे मस्त चालतात. दुसरं असं की तुम्ही आपल्या स्वतःची किंमत केलेली नाही. आता तुम्ही इथे आला म्हणजे काय, काहीतरी विशेष असल्याशिवाय तुम्ही येणार का. अख्ख्या मुंबईत एवढीच माणसं कशाला इथे पोहोचली. आम्ही जागृती देतोय सगळ्यांना माहिती आहे, पार करतोय सगळ्यांना माहिती आहे, आम्ही कॅन्सरचा रोग नीट केला हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्याबद्दल कुणाला शंका नाही. एकाही माणसाने आजपर्यंत आम्हाला छाती ठोकपणे विचारलं नाही की हे कसं म्हणून. आम्ही खुले आम सगळ्यांना सांगतो की ही भूत आहेत, ते राक्षस आहेत, त्यांची नावं सांगतोय कोणचे कोणचे राक्षस आहेत. पण एकाची हिंमत झाली नाही येऊन मला म्हणायला की तुम्ही असं कशावरून म्हणता. एकाने आजपर्यंत विचारलं नाही, कारण माहिती त्यांना ह्यांना खरं काय ते माहिती. पण तरी तुम्ही काहीतरी विशेषच असाल ना आज इथे आला तर. काय माहिती जन्मजन्मांतरातलं केवढं आमचं देणं राहिलं असेल, आणि कितीदा आम्ही तुम्हाला वचन दिली असतील. तेव्हा आज आम्हाला यायलाच पाहिजे. आणि येताना उशीर झाला तर जरा मला वाईट वाटलं अजून फार, की इतक्या कार्यात निघत 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 आता इथे जायचं म्हणजे काहीतरी विशेष मंडळी येणार तिथे, आणि उशीर झाला. आणि माझी मुलं वाट बघून बघून थकली असते, कसं काय बोलणार वगैरे. असो, तरी कुंडलिनी काय आहे, ती कशी उठते, कशी वर येते, कसे चक्र आहे, ते काय आहे ते सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नंतर. सध्या डोकंदुखी नको, कारण जर तुम्हाला खोलीत यायचं असलं तर म्हणते तेवढा तो दिवा लावा म्हणजे सगळीकडे प्रकाश होणार. आधी प्रकाश करून घ्या, मग सांगते ना याच्या मागचं मशिनरी काय आहे, त्याचा इतिहास काय, इलेक्ट्रिसिटी कुणी काढली, कसं काय, कुठून आली, काय झालं. पण आता सध्या डोकंदुखी नको, आधी प्रकाश येऊ दे बरं का, आणि मग बोलूया, मग सांगू ना सगळं. बसलोच आहे तेवढ्यासाठी, आणि आहेत पुस्तकं ते घेऊन टाका, वाचून टाका, बघा कसं काय. पण
आता ह्या मार्गाला या आणि हा परमेश्वराचाच मार्ग नव्हे, हा तुमचा मार्ग. तुम्ही जे अमिबापासून माणसं झालात ते आता जे पुढे अतिमानव व्हायचंय ते झालंच पाहिजे. तेवढ्यासाठीच तुम्हाला केलं. म्हणजे आता आम्ही जर याला तयार करून जर ह्याला मी मेन्सला लावलं नाही त्याला अर्थ काय? सगळी मेहनत वाया गेली. म्हणून आमचा धडपडाट एवढ्यासाठी आहे, आमची धडपड एवढ्यासाठी आहे, कारण आम्ही सगळी मेहनत आम्ही केलेली. तर आता शेवटला लावू द्या. आणि तुम्हाला माहित आहे की तुम्ही अमिबापासून माणसं कशी झाला आणि आता पुढे काय होणार. म्हणून तुम्ही म्हणता हे काय माताजींना उगीच कशाला आहे. ते आम्ही केलेलं आहे म्हणून ही तळमळ आहे. ते कृपा करून प्राप्त करा आणि होईल. सगळेजण अशा हात करून बसा. म्हणून आता प्रश्न विचारू नका, कारण उगीच नसता वेळ म्हणून. कायचा प्रश्न कोणाच्या डोक्यात काय.